ठीक आहे. ऐकू येतंय? ऐकू येत आहे का? हो, ओके ओके ओके. आपण H2 चा या पिरियड साठी आपण जमलेलो आहोत. काल मी ओझरतं सांगितलेलं होतं, साहित्याचे स्वरूप सांगितलं, साहित्याच्या व्याख्या, पाश्चिमात्यांनी केलेल्या व्याख्या, इंग्रजी वाङ्मयातल्या व्याख्या आणि संस्कृत वाङ्मयातल्या व्याख्या. इथे पहिलं प्रकरण संपल्यानंतर आपण दुसऱ्या प्रकरणाकडे आलो, साहित्याचे प्रयोजन. याच्यामध्ये आपण पौर्वात्यांनी सांगितलेले प्रयोजन म्हणजेच मम्मटाने सांगितलेली प्रयोजन, ही 6 प्रयोजनं आपण बघितली. यश किंवा प्रसिद्धी, अर्थप्राप्ती, व्यवहार ज्ञान, अशुभ निवारण, कांता संमित उपदेश आणि 6वा आहे आनंद. हे आपण पाहिलं. आता आपण पाश्चात्य साहित्याची प्रयोजनं बघत आहोत. प्रयोजन म्हणजे काय तर उद्देश. लेखक का लिहितो, लेखकाचा लिहिण्यामागचा उद्देश काय आणि वाचकाचं ते साहित्य वाचण्यामागचा उद्देश काय, याला प्रयोजन असं म्हणतात. या प्रयोजनाच्या माध्यमातून आपल्याला साहित्य कृतीची वाचन, साहित्य कृतीचे वाचन आपल्याला करता येतं आकलनपूर्वक. बरोबर. काल पोळा होता म्हणून काही विद्यार्थी आले नाहीत, परंतु जे 3-4 विद्यार्थी होते त्यांना माहिती आहे, काल आपण इच्छापूर्ती किंवा स्वप्नरंजन, उद्बोधन आणि आत्माविष्कार हे 3 प्रयोजन आपण बघितले. त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो. उद्बोधन या इच्छापूर्ती म्हणजे काय की लेखक कवीला, आपल्याला, वाचकाला देखील हे वाचकनिष्ठ आणि लेखकनिष्ठ दोघनिष्ठ प्रयोजन आहे. इच्छापूर्ती किंवा स्वप्नरंजन, वा स्वप्नरंजन दिलेलं आहे, म्हणजे वाचा अर्थ किंवा होतो, और होतो. तर स्वप्नरंजन म्हणजे काय की आपल्या मनामध्ये, आपल्या स्वप्नामध्ये एकाधिक गोष्ट आपल्याला करायची आहे, पण ती होऊ शकत नाही, परंतु ती मात्र आपण साहित्य वाचनातून किंवा साहित्य लेखनातून ती पूर्ण करू शकतो. मी काल उदाहरण दिलेलं होतं की सरदार नियतकालिकामध्ये आम्ही ज्यावेळेला महाविद्यालयामध्ये नोटीस फिरते, सूचना फिरते, सूचना फिरल्यानंतर विद्यार्थी मग काहीतरी लिहून आमच्याकडे देतात आणि मग ती एखादी कविता ती छापून येते. ही तुमची इच्छापूर्ती झाली की आपल्याला काहीतरी करता येतं. स्वप्नरंजन, याला स्वप्नरंजन असं. स्वप्नामध्ये तुम्हाला असं वाटलं की आपल्याला शिमल्याबद्दल माहिती पाहिजे, परंतु शिमल्याला आपल्याला जाणं होणार नाही. मुंबईबद्दल माहिती पाहिजे, मुंबईला जाणं होणार नाही. गोव्याची माहिती पाहिजे, गोव्याला जाणं होणार नाही. पण त्याच्यावर जर एखादी कादंबरी, एखादी कथा, एखादा लघुनिबंध, एखादं ललित गद्य जर आपण बघितलं तर ते आपल्याला पाहता येतं. आपण ते बघतो, आपण ते पाहतो, आपण त्याला वाचतो. वाचल्यानंतर आपल्याला थोडंफार ज्ञान येतं. लेखकाचंही तसंच असतं, त्याच्या मनामध्ये खूप काही साठवलेलं असतं. त्याला असं वाटतं की मला हे अनुभव सांगावेसे वाटतायत, किंवा माझ्या प्रेयसीबद्दल मला मला माझ्या भावना व्यक्त करायच्या, आणि मग हा भावनेचा उद्वेग साहित्यातून प्रकट होतो. आणि हा प्रकट झाल्यानंतर, आता या विलियम वर्ड्सवर्थ जो आहे, या वर्ड्सवर्थने एक व्याख्याच केलेली आहे, तुम्हाला ती व्याख्या पहिल्या प्रकरणामध्ये, की साहित्य म्हणजे काय तर ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल, द स्पॉन्टेनियस ऑफ पॉवरफुल फिलिंग. ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग म्हणजे काय, भावनेचा उद्रेक म्हणजे साहित्य. आणि भावनेचा उद्रेक होतो, त्याच्या मनामध्ये खूप साठतं, ते साठल्यानंतर तो लेखक लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि ते लिहिल्यानंतर त्याचं त्याच्यामध्ये येतं, त्याची इच्छापूर्ती होते. याला इच्छापूर्ती किंवा स्वप्नरंजन असं म्हणतात. आता उद्बोधन आपण काल पाहिलेलं आहे. उद्बोधन म्हणजे काय तर जागृती निर्माण करणं, समाजामध्ये जागृती निर्माण करणे. आता विवा शिरवाडकरांनी नटसम्राट नाटक लिहिलं, त्याच्यामध्ये नटाच्या समस्या आणि कौटुंबिक
वादळामध्ये म्हाताऱ्यांच्या समस्या, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं हे कसं आपल्याला पटत नाही. आजही आपल्या घरामध्ये आजी आजोबा असतात आणि आजी आजोबा असल्यानंतर ते आजी आजोबा आपल्याला खूप सांगण्याचा, रोकटोक करण्याचा प्रयत्न करतात. करतात की नाही? अलग लक्षात ते सांगतात, अगं बाई तू जाऊ नको, कशाला शिकते, कशाला अमुक करते, कशाला डमक. काही काही गोष्टी त्यांच्या चांगल्या असतात, काही काही गोष्टी आपल्याला पटत नाही. खरी गोष्ट आहे. परंतु त्यांच्या काळामध्ये जसं झालेलं असतं त्या पद्धतीने ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. नटसम्राट हे नाटक तुम्ही वाचलेलं आहे. नटसम्राट हा चित्रपट देखील तुम्ही पाहिलेला आहे. मग ते चित्रपटातला तो आप्पासाहेब बेलवलकर खूप प्रयत्न करतो, त्याचे बोलणं त्याच्या मुलांना एक चांगलं वाटतं, परंतु पुढे पुढे मात्र त्याचं वागणं त्यांना खटकतं. त्यांच्या सोडेतोड वृत्ती त्यांना खटकते. त्यांच्या मुलाच्या साहेबांना तो झापतो, मुलीच्या नवऱ्याच्या साहेबाला तो झापतो, जावयाच्या साहेबाला, आणि म्हणून त्यांना वाईट वाटतं. त्याच्यावरती चोरीचा आळ घातला जातो. ते घरातून बाहेर जातात. बघा ही समस्या, हे उद्बोधन आहे. आणि मग आपण ते का करू नये? कारण ज्यांच्या जीवावर तुम्ही पोचला, म्हणजे आपल्या आई वडिलांचं, तुम्ही म्हणा की मी म्हणा, आपल्या आई वडिलांच्या जीवावर आपण पोचलेलो आहोत आणि आपल्याला त्यांनी मोठं केलेलं आहे. आज त्यांचे शरीर साथ देत नाहीये, अशा वेळेला आपण त्यांना सोडणं हे बरोबर नाही. हे नटसम्राट नाटकातून जनजागृती केली. एकच उदाहरण तुम्ही इकडून तिकडे 2-3 उदाहरणं इकडून तिकडे फिरवावे लागतील आपल्याला. अलग लक्षात, हा सर्व पेपर तुमच्यावर आहे, आपल्यावर आहे. फक्त व्याख्या आपल्यावर नाही, ते ज्या दिलेल्या आहेत त्याच आपल्याला करावे लागतात. बाकी आपल्याला आत्माविष्कार. मग काल मी सांगितलं की आत्माविष्कार म्हणजे काय? लेखकाचा आत्माविष्कार. याचा अर्थ काय की लेखकाचा प्रतिबिंब, लेखकाचं व्यक्तिमत्व, लेखकाचं अंगी असलेले सर्व गुण, त्याचे संस्कार, त्याची रूढी, त्याची परंपरा, हे सर्व आपल्याला त्याच्या साहित्यामध्ये दिसते. हे जे प्रयोजन आहे हे मात्र लेखकनिष्ठ प्रयोजन. कारण हे लेखकाचा आत्माविष्कार आपल्याला शोधण्याचं काम करायचं असतं. याच्यातून आपला आत्माविष्कार आपल्याला दाखवता येणार नाही, पण लेखकाचा दाखवता येतो. मग तुम्ही मागच्या वर्षी अमित दलवाईंच्या कथा अभ्यासल्या, आता एक कादंबरी अभ्यासणार आहोत. याच्यामधून आपल्याला आनंद विंकर अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट या कादंबरीतून त्यांचा आत्माविष्कार आपल्याला पाहायला मिळणार. मी काल सांगितलं की संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या, संत ज्ञानेश्वरांचे अभंग, त्यांचं पसायदान, यातून त्यांचा आत्माविष्कार आपल्या समोर येतो की ते किती श्रेष्ठ दर्जाचे आहेत आणि त्यांच्या तत्वज्ञानाचा केवढा मोठा अभ्यास आहे हे आपण बघितलं. याला आत्माविष्कार म्हणतात. तुकोबांचा आत्माविष्कार त्यांच्या अभंगातून आपल्याला दिसतो. त्या काळची स्थिती, त्या काळची परिस्थिती, सामाजिक, आर्थिक, नैसर्गिक, राजकीय, अशा सर्व स्थिती आपल्याला दिसतात आणि तो आत्माविष्कार आपल्याला घडतो. शाहिरांच्या काव्यातून पोवाडे लिहिले गेले. शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला गेला आणि शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहित असताना त्या शाहिराचा आत्माविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. केशवसुतांच्या कवितेतून केशवसुतांचा आत्माविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. आत्मा म्हणजे स्व, आणि स्वचा आविष्कार दाखवणे म्हणजे आत्माविष्कार. लक्षात, प्रेझेंटेशन करतो कवी, लेखक. साहित्यिक काय करतो? आपलं मनाचं प्रस्तुतीकरण करतो. तो आपलं मत, आपलं मन, आपलं व्यक्तिमत्व तो साहित्यातून दाखवतो. त्याला आत्माविष्कार असं म्हणतात. आणि हा आत्माविष्कार प्रत्येक साहित्य कृतीतून आपल्याला दिसतो. साहित्य कृतीचा अर्थ होतो एखादी कादंबरी, एखादी कविता, एखादं नाटक, एखादं निबंध, एखादं ललित गद्य, एखादं चरित्र, एखादं आत्मचरित्र, एखादी कथा. जे साहित्याचे 8 प्रकार आहेत, या 8 प्रकारातून आपल्याला हे सर्व सिद्ध करता येतं. आणि या सर्व दृष्टिकोनातून ज्या वेळेला आपण विचार करतो आणि आपण विचार केल्यानंतर मग आपल्याला साहित्याचे प्रयोजन, साहित्य का लिहितो लेखक, साहित्यिक साहित्य का लिहितो आणि साहित्य वाचक का वाचतो, आपण अभ्यास का करतो, हे आपल्याला बघायचं. तर
चौथं जे प्रयोजन आहे, चौथं प्रयोजन आहे, पुढचं आहे जिज्ञासापूर्ती. आता इच्छापूर्ती आणि जिज्ञासापूर्ती. इच्छापूर्ती म्हणजे काय? आपल्या मनामध्ये इच्छा व्यक्त झाली, आपण स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न आपण पूर्ण केलं लिहिण्यातून, लेखकाने. आपल्याला वाटलं की मला शिमल्याला जायचंय, पण शिमल्याचं आपल्याला काही करता येत नाही आणि म्हणून एखादी निसर्ग वर्णनावरची कादंबरी, एखादी कथा, एखादा ललित निबंध आपण वाचून काढला आणि त्याच्यामध्ये शिमल्याला आपण जाऊन आलो असं आपण ठरवलं. मी तुम्हाला काल एक उदाहरण दिलं होतं की कशा पद्धतीने आपण बघू शकतो. आता लेखकाच्या एखाद्या आत्माविष्कार जर आपल्याला पाहायचं असलं कसं पाहावं लागेल. आता महाडचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. तो चौदार तळ्याचा सत्याग्रह आहे. हा चौदार तळ्याचा सत्याग्रह आपण पाहिला नाही, कारण आपण त्याला जन्माला नव्हतो. मग आपल्या मनामध्ये इच्छा किंवा आपल्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली. जिज्ञासा म्हणजे काय? कुतूहल, एखाद्या गोष्टीचं कुतूहल, बरोबर. आणि ते कुतूहल आपल्याला खूप कुठल्या कुठे घेऊन जातं, कारण प्रत्येक व्यक्ती ही जिज्ञासू आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीचं कुतूहल आहे, बरोबर. आपल्याला मोबाईल वापरता येत नव्हता, त्याचं कुतूहल होतं, मग आपण मोबाईल वापरायला सुरुवात केली. मग त्याच्यावर लेक्चर कसं घेतात याचं कुतूहल. आता आपण ते करायला सुरुवात केली की ती गोष्ट आपल्याला कळते. लहानपणी असताना आपल्याला आई वडील सांगतात, अरे तिकडे जाऊ नको, का बरं? तिकडे दाढीवाला बुवा असतो. मग त्या दाढीवाला बुवा कसा असेल, किंवा त्या तिकडे जायचं नाही, तिकडे भूत असतात. आणि मग ते लहानपणी आपण तिकडे जात नाही, घाबरतो. आपल्या मनामध्ये कुतूहल निर्माण असतं, कुतूहल निर्माण होत जातं. अरे हे भूत कसं असेल, हा दाढीवाला बुवा कोण असेल, कुत्रं चावतं म्हणजे नेमकं काय होतं, ह्याचे कुतूहल असतं. आपल्याला लहानपणापासून कुतूहल असतं. माणूस जिज्ञासापूर्ती आहे. मग जिज्ञासा तुमच्या मनामध्ये निर्माण झाली की चौदार तळ्याची आपल्याला बघायचं आहे. मग चौदार तळ्याचं जर आपल्याला बघायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल? मग त्यासाठी काही इतिहासाची पुस्तकं बघावी. पण इतिहासाची पुस्तकं पाहिली तर ते शास्त्रीय साहित्य आहे, त्याच्यामध्ये मनाला आनंद मिळत नाही, कारण त्या जी घटना घडली ती जशीच्या तशी त्याच्यामध्ये लिहिली असते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट येत नाही इतिहासाच्या पुस्तकामध्ये, कारण मानवी भावनाला जिज्ञासापूर्ती असते आणि त्या म्हणजे आपल्या मनाला भावणारं असं आपल्याला पाहिजे असतं. मग त्याच्यासाठी आपण साहित्याचा धुंडाळा करतो, साहित्य शोधतो आणि शोधता शोधता एक पथनाटिका म्हणजे एक एकांकिका, प्रेमानंद गजवींची एकांकिका आपल्या समोर येते आणि तिचं नाव आहे घोटभर पाणी. आपल्या लायब्ररीमध्ये आहे. आणि घोटभर पाण्याच्या एका घोटभर पाण्यासाठी कोकणातल्या चौदार तळ्यामध्ये महाडच्या डॉक्टर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी सत्याग्रह केला, गांधीजींचा पावलावर पाऊल ठेवून त्या पद्धतीने, किंवा गांधीजींचा अगोदर ते. आणि म्हणून गांधीजींच्या नुसार त्यांनी ते सत्याग्रह केला आणि तिथल्या ब्राह्मणांना त्यांनी नमवलं आणि अनुसूचित किंवा मागासवर्गीय सर्व लोकांना त्यांनी महाडचं चौदार तळं पाणी पिण्यासाठी मोकळं केलं. याचं सर्व डिक्टेशन, ज्याला निदर्शन म्हणतो, हे आपल्याला घोटभर पाणी या एकांकिकेतून पाहायला मिळतं. बघा, मग जिज्ञासापूर्ती आपल्या पुढे येते. आपण अवकाळी पावसाच्या दरम्यानची कादंबरी आपण अभ्यासतो आहोत आणि अभ्यासता आपल्या पुढे आलं, अरे असं काय आहे, मुलगी जन्माला आली म्हणजे आई वडील दुःखी होतात, मुलगा पोटी नाहीये म्हणून लोक खूप स्वतःला कमी लेखतात. मग असं लेखण्यामागचं कारण काय आहे? असं कुतूहल, अशी जिज्ञासा तुमच्या मनामध्ये निर्माण झाली. मग आता साहित्यामध्ये ज्योती मापसेकर नावाची एक स्त्री लेखिका आहे. हिने काय केलं? हिने मुलगी झाली हो, लक्षात घ्या, ज्योती मापसेकरने काय, तुम्ही लिहित चालायचं आहे, एमपीएससी यूपीएससीचे प्रश्न आहे, मी तुम्हाला जे सांगतोय ना
हे तुम्ही लिहून घ्यायचं आणि वरती टाकायचं जिज्ञासापूर्ती प्रयोजन, आणि खाली त्याच्यामध्ये मी काय काय उदाहरणं दिली ती. आणि मग मुलगी झाली हो नावाचं एक नाटिका लिहिते. ती नाटिका एवढी प्रसिद्ध होते की महाराष्ट्र शासनाचा तिला पुरस्कार मिळतो. आणि मुलगी झाल्यानंतर कुटुंबामध्ये कशा पद्धतीने रिॲक्ट होतात, कशा पद्धतीने प्रतिक्रिया देतात, त्याचं त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. बघा, जिज्ञासापूर्ती, याला जिज्ञासापूर्ती म्हणतात. म्हणजे एकच 2-3 उदाहरणं घेतले की ते तुम्ही इच्छापूर्तीमध्ये, फक्त इच्छापूर्ती म्हणजे काय ते तुम्हाला माहिती पाहिजे, किंवा स्वप्नरंजन. जिज्ञासापूर्ती म्हणजे काय ते तुम्हाला माहिती पाहिजे, आत्माविष्कार म्हणजे काय ते माहिती पाहिजे, उद्बोधन म्हणजे काय, अशा पद्धतीने याला जिज्ञासापूर्ती असं म्हणतात. आणि जिज्ञासेपोटी आपण आजपर्यंत असं आपण म्हणतो की विज्ञानाने जेवढे शोध लावले, वैज्ञानिकांनी जेवढे शोध लावले, हे सर्व शोध जिज्ञासापोटी लागलेले आहेत, जिज्ञासापोटी लागलेले आहेत. बरोबर. मग तो ग्राहम बेल असेल, माहिती ना, ग्राहम बेलने ध्वनीचा शोध लावला, ध्वनी वनाचा शोध लावला. मार्कोनीने रेडिओचा शोध लावला. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. आता हे सर्व शोध लावत असताना जिज्ञासापोटी लावलेले आहेत. गॅलिलिओने भूकंप लहरी मोजण्याचं किंवा भूकंप मोजण्याचं आणि भूकंप लहरी काय असतो, भूकंप नाभी काय असते, या गॅलिलिओने अक्षरशः भूकंप नाभीच्या जवळ थांबून भूकंप झाला आणि त्याच्यामध्ये त्याने उडी मारली आणि तिथे त्याने ते बघितलं की किती हॉट होतं, किती गरम होतं वगैरे वगैरे, हे सर्व त्याने बघितलं आणि त्याने बाहेर काढलं. रिश्टर नावाच्या वैज्ञानिकाने की भूकंप म्हणजे कसा मोजायचा, त्याच्या स्केल काय, म्हणजे भूकंपाची तीव्रता किती होती, 1 पॉइंट होती की 2 पॉइंट होती की 3 होती की 4 होती की 5 होती की 6 होती की 7 होती, असं त्याने बघितलं. परंतु हे सर्व शोध लावणारे ते शोध लावता लावता स्वतः कुत्र्या चावल्यानंतर त्याच्यावर इंजेक्शन शोधण्याचं काम लुई पाश्चरने केलं. हा लुई पाश्चरने पहिल्यांदा त्याच्या चरित्र वाचा, मग तुम्हाला हे सर्व समजेल. एका पिसाळलेल्या कुत्र्याला त्याच्या अंगाचा चावा घ्यायला भाग पाडला. तो चावा घेतल्यानंतर त्याने त्याच्यावर रिसर्च करायला सुरुवात केली, काय काय बदल होतात, आणि हे सर्व बदल होता होता त्याने त्याच्यावरती इंजेक्शन काढले. पण हे इंजेक्शन काढता काढता त्याचा आजार, त्याच्या पिसाळलं पण एवढं जातं की त्याच्यामध्ये तो मरतो. बघा, जिज्ञासासाठी काय काय लोक करू शकतात. बरोबर आहे. तुम्ही झाडाखाली बसतात, मी झाडाखाली बसतो, आपण सर्व लोक झाडाखाली बसतो. पण झाडाखाली बसल्यानंतर आंब्याचं झाड म्हणा की अजून कुठलंही झाड म्हणा, कवीटचं झाड म्हणा, तुमच्याकडे कवीट म्हणतात, आणि मग कवीटच्या झाडाखाली तो असं म्हणतात की तो त्याच्या खाली बसला आणि बसल्याबरोबर त्याच्या दन्नकण ते त्याच्या डोक्यावर पडलं. विचार करू लागला की वरून पडणारी वस्तू खालीच का पडते, आणि खाली पडते बघ, वरती ज्या वस्तू लागतात त्यांचं आकारमान लहानच का, आणि खाली मात्र वेलावर लागणार टरबूज, वेलावर लागणार डांगर, वेलावर लागणार तांबडा भोपळा म्हणजे ज्याला आपण गंगा फळ म्हणतो, खाण्याची चक्री म्हणतो, हे एवढे मोठे का, असा प्रश्न त्याच्या मनामध्ये पडला. की वॉटरमेलन हे आणि एवढं मोठं झाड आणि त्याला छोटस फळ डोक्यात पड, आणि ते खालीच का पडतं, वरती फेकतो, चेंडू हातातला तो वरती फेकतो, खालीच येतो, वरती फेकतो. आता आपल्या मनामध्ये, आता न्यूटनच्या अगोदर कोणी बसलं नसेल का झाडाखाली, बसले असतील लोक, पण न्यूटनला जिज्ञासा निर्माण झाली. बघा, ग्रॅहम बेल आणि त्याने गुरुत्वाकर्षणचा शोध लावला.
ग्रॅम बेल त्याच्या घरामध्ये त्याची पत्नी तो बसलेला असायचा. तो काही जास्त शिकलेले, हे काही लोक जास्त शिकलेले नव्हते, तुमच्या माझ्यासारखे पण नव्हते ते, पण अनुभव आणि निरीक्षण शक्ती काय शिकवते माणसाला ते. ग्रॅम बेलने काय केलं, त्याची बायकोने एक तार टाकलेला असतो, तो खिडकीजवळ बसलेला असतो ऊन खात, त्याची बायको त्याच्यावरती कपडे टाकते. ते कपडे टाकल्यानंतर ती तार मध्ये असं झन्नकन आवाज येतो. बरोबर आहे? नाही ना? कपडे टाकते का नाही तारावर, दोरीवर, तारावर, ती दोरी हलते आणि त्याच्यामधून असा झिन्न असा आवाज येतो, ध्वनी लहरी उत्पन्न होतात की नाही? हो. बघा, त्या ग्रामबेलला असं वाटलं की याच्यामधून आवाज येतो म्हणजे काय येतो हो. मग त्याने काय केलं, बसल्या बसल्या त्या ताराला असा बोट लावला, लगेच झन्नकन आवाज आला. अजून लावला, अजून लावला, अजून लावला, अजून लावला, अजून लावला. याचा अर्थ तारेचा आवाज, दोरीचा आवाज, दोऱ्याचा आवाज कोणी पाहिलेला नव्हता का? पाहिलेला होता, पण बघा जिज्ञासा त्याच्यामध्ये निर्माण झाली आणि तो पुन्हा पुन्हा तो तार वाजू लागला. आता त्याला असं जर पुन्हा पुन्हा आपण करू लागलो तर घरचे लोक म्हणतील, साला फिरलं का काय तुझं, तो त्या तारेला काबरं वाजवतोय. बघा, परंतु त्या न्यूटन आपल्या ग्रॅम बेलने असं करता 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 त्याच्या लक्षात आलं की या तारेमध्ये किंवा अशा दोरीमध्ये किंवा दोऱ्यामधून झन्न आवाज येतो, याचा अर्थ असा आहे की ध्वनी लहरी वहन करू शकतात, म्हणजे ध्वनी लहरी जाऊ शकतात. आपण बोलतोय ते विशिष्ट ध्वनी लहरी विशिष्ट अंतरापर्यंत ऐकू येतं, पण त्याच्या पुढे ऐकू येत नाही. पण असं जर आपल्याला करायचं असेल तर याच्यासाठी आपल्याला तारेचा, दोऱ्याचा वापर करावा लागेल. पण जसं आपण लहानपणी खेळतो, 2 तपकीरचे डबे घेतो आणि 2 तपकीरच्या डबे आपण एकमेकांच्या तोंडाला लावतो आणि त्याला दोरा बांधतो आणि आपण बोलतो, आपल्याला ऐकू येतं. आपण हळू बोलतो तरी ऐकू येतं, कारण त्या दोऱ्याच्या संघाने त्या ध्वनी लहरी पुढे सरकतात. आपण असा खेळ खेळतो. अरे हा खेळ आपण काय खेळू, हा खेळ त्या ग्रॅम बेलने खेळला आणि ते खेळल्यानंतर ग्रॅम बेलच्या लक्षात आलं की दोरच्या माध्यमातून एक विष जातो. मग त्याने लोखंडाचा तार घेतला, तारेच्या माध्यमातून हे बोलण्याचा प्रयत्न केला, तेही अस्पष्ट ऐकू येतं पुढे पुढे. असं करता करता त्याच्या लक्षात असं आलं की जर आपण तांब्याची तार घेतली आणि या तांब्याच्या तारेला जर आपण प्लास्टिकचं वेस्टर्न लावलं, म्हणजे त्याला कव्हर लावलं, तर ही वायर तयार होईल आणि या वायरच्या माध्यमातून आपल्याला बघा ग्रॅम बेलने बघा, तो एका दिवसात नाही लागला, अनेक दिवसामध्ये तो शोध लागला. आणि मग असं असतं, याला म्हणतात जिज्ञासापूर्ती. आणि ग्रॅम बेलने ध्वनी लहरीचा, ध्वनी वहनाचा आणि टेलिफोनचा शोध त्याने लावला. मग पहिला टेलिफोन केवढा मोठा होता, हे खूप मोठी गोष्ट आहे, कारण तो मोठा रिसिव्हर, 5 फुटाचा रिसिव्हर, माणूस जेवढा तेवढा हातामध्ये रिसिव्हर, एवढं मोठं डायलिंग त्याच्यावरून डायल करायचं, समोरच्या माणसाला बेल वाजेल, रिटर्न सप्लाय दिला त्याने. आणि याचं हे जे टेक्निक आहे पहिल्या महायुद्धामध्ये वापरलं गेलं. मग ते वायरलेसच्या माध्यमातून वापरलं गेलं. बघा, वायरलेस निघाली म्हणजे वायर न करता त्याच्यामध्ये ट्रान्झिस्टर आले, परंतु या ध्वनी लहरीवरूनच की हे आवाज बिना वायरचं कसे जाऊ शकतील याचा शोध मार्कोनीने लावला जिज्ञासापोटी. त्याने रेडिओचा शोध लावला, ज्याला आपण आकाशवाणी म्हणतो. या आकाशवाणी, या ग्रॅम बेलच्या याच्यावरूनच मग आकाशवाणी, मग पुढे आपल्याला जे दिसतंय की वायरलेस फोन आले, कॉर्डलेस आले, अमुक आल्याने आज आपल्या हातामध्ये मोबाईल पडलेला आहे. ही याची कहाणी आहे, ही जिज्ञासापूर्ती झाली, म्हणजे जिज्ञासापूर्ती याला म्हणतात. लेखकाच्या अंगी सुद्धा जिज्ञासापूर्ती असते, तुमच्या अंगी सुद्धा जिज्ञासापूर्ती आहे. तुम्ही हातामध्ये कादंबरी घेतली, ती वाचायला सुरुवात केली, ती वाचून काढली, तुमची जिज्ञासापूर्ती झाली की या कादंबरीमध्ये काय काय आहे सर सांगतायत, पण त्याच्या अगोदर वाचून तर घेऊ, आपल्याला काही ना काही मिळेल, काही ना काही याच्यातून आपल्याला ऐकायला मिळेल, काही ना काही आपल्याला मिळेल, शोधेल. आणि म्हणून त्या कुतूहलापोटी तुम्ही ते वाचून काढलं, ते जिज्ञासासाठी तुम्ही वाचून काढलं. तुम्हाला माहिती की पांडव प्रतापमध्ये काय झालं, महाभारतामध्ये काय झालं आपल्याला माहित नाही, मग त्या जिज्ञासापोटी तुमच्या हातामध्ये ग्रंथ पडतो, ते वाचून तुम्ही टाकता. एखाद्या माणसाच्या एखाद्या ठिकाणी तुम्हाला एखादा चित्रपट तुम्हाला बघितला, तो चित्रपट तुम्हाला वाटलं की नाही हा चित्रपटामध्ये दिलेली माहिती फार महत्वाची, आपण हे बघितला पाहिजे. आणि काश्मीर की कली नावाचा चित्रपट तुम्ही बघितला,
हिमालय की गोद में हा चित्रपट तुम्ही बघितला की मग त्या हिमालयमध्ये काय आहे, त्या काश्मीरच्या कलीमध्ये काय आहे, जब जब फुल किले मधल्या झील काय आहेत काश्मीरमधल्या. आपण तिथे गेलो नाहीये, मी पण गेलो नाहीये, कारण तिथे जाणं आता आतंकवादी असतात म्हणून आपण जात नाही तिथे. परंतु ते चित्रपटातून आपण 70-72च्या चित्रपटातून आपण ती कथा बघू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा ती कथा आहे, कारण चित्रपट हे वाईट नसतं, त्याच्यामध्ये सुद्धा एक कथा आहे आणि या कथेवर तो चित्रपट आधारलेला आहे. म्हणून चित्रपट जरी बघितला तरी, परंतु आपल्या उत्तर पत्रिकेमध्ये मात्र चित्रपटांचे उदाहरण देऊ नका. ते फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी आहे. अलग लक्षात. जिज्ञासा कशी असते, तुम्ही जिज्ञासामध्ये या शोधवाल्यांचं तुम्ही देऊ शकता. मग जिज्ञासापोटी नटसम्राट नाटक लिहिलेलं आहे असं तुम्ही काही पण द्या. फुलराणी कविता लिहून टाकले सृष्टीचे वर्णन करण्यासाठी बालकवींनी, श्रावण महिन्याचे वर्णन करण्यासाठी जिज्ञासेपोटी त्यांनी लिहिलं आणि तुम्ही ती वाचली जिज्ञासापोटी. म्हणजे जिज्ञासा जी आहे, जिज्ञासापोटी जे आहे, हे कसं आहे, लेखकनिष्ठ आणि वाचकनिष्ठ असं प्रयोजन आहे. दोघांसाठी कामाचं आहे, आपल्यासाठी आणि लेखकासाठी. त्याच्यानंतर पुढचं जे आहे 5वं ते आहे जीवन भाष्य. हे फार महत्वाचं आहे. आपण जीवन आणि भाष्य म्हणजे काय, जीवन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. आपण जे जगतो त्याला आपण जीवन म्हणतो आणि त्याच्यावर भाष्य म्हणजे त्या जीवनाविषयी जे तत्वज्ञानात्मक लिहिलेलं असतं त्याला जीवन भाष्य असं म्हणतात. प्रत्येक साहित्यकृती जीवन भाष्य आहे. साधी 10 रुपयाची नोट हमीद दलवाईंची तुम्ही मागच्या वर्षी शिकलात, अहमद नावाची कथा तुम्ही शिकलात, त्याच्यामध्ये जीवन भाष्य आहे. जीवनातलं एक सत्य त्याच्यामध्ये उलगडलेलं आहे. संतांच्या एक एक म्हणजे ज्ञानेश्वरांच्या एका ओवीमध्ये जीवन भाष्य कचकचून भरलेलं आहे. नामदेवांच्या अभंगामध्ये भरले, तुकारामांच्या, रामदासांच्या श्लोकामध्ये आहे, एकनाथांच्या भारुणामध्ये, त्यांच्या ग्रंथ संपत्तीमध्ये आहे. हे सर्व जीवन भाष्य आहे. अलग लक्षात. जीवन भाष्य म्हणजे काय, जीवनाच्या ज्या विविध पैलू आहेत त्याच्यापैकी एका पैलूवर प्रकाश टाकणे त्याला जीवन भाष्य असं म्हणतात. हे पाश्चिमात्यांचे प्रयोजन आहे. पाश्चिमात्य साहित्य मीमांसकांनी सांगितलेलं बरोबर आहे, जीवन भाष्य आहे. आणि मग हे जीवन भाष्य शेक्सपियरने त्याच्या नाटकातून दिलेलं आहे, किंग लिअर मधून दिलेलं आहे, ॲथेल्लो या नाटकातून त्यांनी दिलेलं आहे, वर्ड्सवर्थच्या कवितांमधून आहे, कोलरिजच्या कवितांमधून आहे, कीट्स, बायरन, शैली यांच्या कवितांमध्ये आहे. आता त्यांच्या कविता आपल्याला माहित नाहीत, म्हणजे माहिती आहेत परंतु ते आपण लिहू शकतो. मग आपल्याकडे कोणाचे जीवन भाष्य, केशवसुतांच्या कवितेतून जीवन भाष्य आहे, तुकारामांच्या प्रत्येक अभंगातून जीवन भाष्य आहे. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, नाही निर्मळ मन साबन करील काय. बघा हे सर्व जीवन भाष्य आहे. कळलं का तुम्हाला जीवन भाष्य कशाला म्हणतात, ते याला म्हणतात. ज्ञानेश्वरांची एक एक ओळी बघा, मराठी बोलू कौतुके आणि मराठीचा वेलू गेला गगनावरती. बघा हे जीवन भाष्य आहे. त्यांनी पदोपदी पस आता विश्वात बके देवे, येणे तोषूने मज द्यावे पसाय दाने. 2 ओळीमध्ये पूर्ण जीवन भाष्य आहे की या जगाच्या कल्याणासाठी, विश्वाच्या कल्याणासाठी मी सतत तयार आहे. आपल्याकडे फक्त 5 मिनिटं बाकी आहे. आणि आणि त्याच्यामध्ये त्यांनी मग जीवन भाष्य म्हणते, माणसाने जीवन कसं जगावं, सर्वांच्या कल्याणासाठी, सर्वांचं कल्याण होईल अशा पद्धतीने आपण जीवन जगलं पाहिजे असं ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या साहित्यामध्ये सांगितलं, असं नामदेवांनी सांगितलं, असं बारुडातून द्विअर्थ निर्माण करून विंचू चावला, केवढा मोठा विंचू चावला. आणि मग तो विंचू कोणता चावला, तर मत्सर, मोह, माया, क्रोध यांचा विंचू चावला. त्यांचे विंचू चावला नावाचं भारुड आहे. हे तुम्हाला उदाहरण मी देतो, हे उदाहरण सर्व तुम्ही लिहित चला, माझ्याकडे बघतही चला आणि खाली हात पण चालवत चला. अलग लक्षात. मग हे कशातलं जीवन भाष्य. बघा ती किती उदाहरण दिली मी तुम्हाला जीवन भाष्यवर, किती उदाहरणं दिलं जिज्ञासापूर्तीवर, इच्छापूर्तीवर. हे सर्व तुम्ही लिहायचं आहे. कसं लिहायचं म्हणजे तुम्हाला ते जीवन भाष्य म्हणजे काय,
की जीवन मानवी जीवन जगत असताना लेखकाला किंवा वाचकाला जो एक तत्वज्ञानात्मक, त्याला एक तत्व, आपण म्हणतो ना माझ्या जीवनामध्ये एक प्रिन्सिपल आहे, माझं एक तत्व आहे, आणि त्या तत्वाने ती व्यक्ती वागत असते, त्या तत्वाने ती व्यक्ती काम करत असते, याला म्हणतात जीवन भाष्य. बरोबर? आपल्याला कळालं की नाही? न्यूटनचे चरित्र वाचलं आपण, ग्रॅहम बेलचं चरित्र वाचलं, लुई पाश्चरचं चरित्र वाचलं आपण, रामायण वाचलं, वाल्मिक ऋषींचं चरित्र वाचलं आपण, व्यासांचं चरित्र वाचलं आपण, शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं आपण, आई जिजाईचं चरित्र वाचलं, आई जिजाईने आपल्या मुलाला कसं घडवलं. आलं लक्षात? हे सुद्धा जीवन भाष्य आहे. बरोबर? आपण हे सर्व का करावं, त्याच्या मागचं हेच उद्देश. तुम्ही अटल बिहारींचं आत्मचरित्र वाचलं, महात्मा गांधींचं माझे सत्याच्या प्रयोग हे आत्मचरित्र वाचलं, अब्दुल कलामांचं अग्निपंख नावाचं आत्मचरित्र वाचलं. बघा, हे सर्व आत्मचरित्र आहे. मी कसा झालो, मी कसा घडलो, हे 2 आत्मचरित्र प्रख्यात्र्यांचे आहेत. वाचा, मग तुम्हाला कळेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचे चरित्र, त्यांचे आत्मचरित्र आहे, चरित्र आहे. अलग लक्षात. धनंजय कीर नावाच्या माणसाने या सर्वांची चरित्र लिहिले. महात्मा फुलेंचे चरित्र वाचा. शेतकऱ्यांचं आसूड वाचलं की मग ते महात्मा फुलेंचे चरित्र काय असतं हे तुम्हाला कळेल. तुम्हाला आहे सिलेबसला. आणि मग असं हे सर्व काय आहे, त्यांचं जीवन भाष्य. ते आपले काय झालेले, आपण म्हणतो ना, आपण सांगत राहतो की दैव घेती झोले तेथे कोणाचे न चाले. बघा, हे कोणाचं आहे, तर नामदेवांचं आहे. दैव घेती झोले तेथे कोणाचे न चाले. दैवाने जर झोले घेतले, म्हणजे दैवाने जर केलं तर आपण काही करू शकत नाही. आपण म्हणतो की अरे तो मोटरसायकलने गेला नसता तर त्याचा ऍक्सिडेंट झाला नसता, तो मेला नसता. परंतु दैव घेते झोले तेथे कोणाचे न चाले. जे तुमच्या नशिबात, म्हणजे तुमच्या याच्यागत असेल तर ते होणारच आहे. म्हणजे होणारी घटना आपल्याला टाळता येत नाही, पण त्याच्यावर उपाय मात्र शोधता येतो. त्याला थोडंसं कमी आपल्याला करता येतं. तर ते कशाच्या जोरावर, तर ते तत्वज्ञानाच्या जोरावर. यालाच जीवन भाष्य असं म्हणतात. प्रत्येक साहित्यकृती जीवन भाष्य. आता तुम्ही अवकाळी पावसाच्या दरम्यान ही कादंबरी तुम्ही वाचतात, ही कादंबरी तुम्ही अभ्यासतात. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की आत्मसात करा. आत्मसात करा म्हणजे काय, त्या कादंबरीमध्ये जे लिहिलेलं आहे की तो यशवंत आणि पार्वती आत्महत्या करतात, पण आत्महत्या का केली, का करू नये हे पण मी तुम्हाला सांगितलं. कशासाठी केली त्यांनी, ठीक आहे, उद्या होईल ना, आज नाही उद्या होईल, व्यवस्थित होईल, काही हरकत नाही. अपेक्षा भंग हे सर्वात मोठं कारण आहे. आणि अपेक्षा भंग झाल्यामुळे हे जीवन भाष्य आनंद विंकर यांनी यशवंत आणि पार्वतीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं. एक मुलगी झाली म्हणून त्यांना खूप दुःख झालं, 3 मुली झाल्या, पण त्या उषा नावाच्या मुलीने त्यांच्या पश्चात त्यांचं कुटुंब जे चांगल्या पद्धतीने राबवलं, त्याचं कुटुंब, तिच्या बहिणींचं जे तिने पुढे सांभाळ केलेला आहे त्या कादंबरीमध्ये, हाही तेवढाच महत्व. 2 विचार आहेत तिथे, एक आत्महत्येचा आणि दुसरं मुलगी. पण ती मुलगीच मात्र पुढे यशवंत आणि पार्वतीचा संसाराला हातभार लावते आणि त्यांच्या मेल्यानंतर ते बघा, हे जीवन भाष्य आहे. जीवन भाष्य म्हणजे काय, एखादं तत्व तुम्ही अभ्यासतात. मी तुम्हाला FYBA ला शिकवत असताना मी सांगतो की कादंबऱ्या, कथा तुम्हाला शिकायच्या आहेत, कविता शिकायच्या आहेत, पण प्रत्येक कविता एक जीवन भाष्य सांगते. प्रत्येक कविता एक जीवनातलं एक तत्व सांगते, आणि ते तत्वाने माणसाने जगलं पाहिजे. याला म्हणतात जीवन भाष्य. आपण तत्वाने जगतो. जे तत्वाने जगतात, ठीक आहे, काही गरीब असतील, तत्वाने जगणारी माणसं ही गरीब असतात, कारण ते लबाड बोलत नाही, खोटं बोलत नाही, कोणाला फसवत नाही, कोणाला फसवू इच्छित नाही, आणि म्हणून ते बिचारे गरीब राहतात, काही हरकत नाही. पण आज ज्यांची पुतळे आहेत, ज्यांच्या प्रतिमा आपल्या घरामध्ये आहेत, ज्यांचे फोटो आपल्या घरामध्ये आहेत, ते सर्वसामान्य कुटुंबातलेच लोक आहेत. लक्षात. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, याला म्हणतात जीवन भाष्य. बघा, संतांपासून तर आजच्या कवी, लेखक, कादंबरीकार सर्वांना जीवन भाष्य आहे. मग लेखकनिष्ठ आणि वाचकनिष्ठ. लेखकही त्याला, म्हणजे लेखकालाही हे प्रयोजन लागू पडतं आणि आपल्याला सुद्धा. ज्या वेळेला आपण तुकारामांचे अभंग वाचतो,
संत नामदेव, संत ज्ञानेश्वरापासून तर महात्मा ज्योतिबा फुले, शिवाजी महाराजांवरचे साहित्य वाचतो, पेशव्यांवरचे साहित्य वाचतो, बकरी वाचतो, आपण भारुडं वाचतो, भारुडं ऐकतो. या सर्वातून आपल्याला काय मिळतं? काही ना काही एक तत्व आपल्याला शिकायला मिळतं. जीवन भाष्य याच्या बघा केवढं मोठं आहे. मला सांगा, तुम्हाला पुस्तकाची गरज आहे का? मी जे सांगतोय त्याचे तुम्ही नीट लक्षात घेतलं आणि त्याचे लिहून घेतलं, तुम्हाला पुस्तकाची गरज नाही मित्रांनो. तुम्ही जे हे लिहिणार हेच आपल्याला लिहायचंय. असं जसं मी तुम्हाला बोलतोय ना, असंच लिहायचंय. हा पेपर आपल्यावरती आहे. फक्त व्याख्या ज्या आहेत ना, त्या फक्त आपण लिहिल्या पाहिजे. कारण व्याख्या अगदी म्हणजे डिटेक्ट अगदी जशीच्या तशा लिहाव्या लागतील. कारण वाक्यामध्ये आपण बदल करू शकत नाही आणि ते बदल करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले 5 झाले. म्हणजे आज आपण 2 पाश्चात्याची प्रयोजनं आपण बघितली. काल 3 बघितली होती, त्यांचे सुद्धा आपण या ठिकाणी केलेलं आहे. आज काय पाहिले आपण? जिज्ञासापूर्ती आणि जीवन भाष्य असे 2 प्रयोजन आपण बघितले. आतापर्यंत 5 पाहिले. इच्छापूर्ती किंवा स्वप्नरंजन, उद्बोधन, आत्माविष्कार, जिज्ञासापूर्ती आणि जीवन भाष्य असे आपले. आता आपल्याकडे जास्त वेळ नाही, पुढचं जर घेतलं तर ते अपुरं राहील. आणि मग असं करत करत आपण ज्यावेळेला पुढे सरकतो, मी काळे सरांना तसा आपलं वाचतो आणि त्या पद्धतीने आपण काम करतो. तरी आपण सर्वांनी मी जे तुम्हाला लिहून देतोय ते सर्व आपण बघावं व्यवस्थितपणे, नीट, आणि त्या पद्धतीने आपण काम करावं. असे सर्व कामं केल्यानंतर मग आपल्याला ते करता येईल. आलं लक्षात? तर सर्वांनी अभ्यास करा. सर्वांना काल पण मी शुभेच्छा दिल्या होत्या पोळ्याच्या. तर ज्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे पैसे दिले होते त्यांचे मी फॉर्म सर्व भरलेले आहेत. आता मी एटीएम वरती एटीएम कार्डने मी ते पैसे भरतोय. पण एटीएम कार्डने पैसे भरल्यानंतर, कारण की तिथे अशी व्यवस्था आहे की एटीएम कार्डने त्यांनी 1260च्या ऐवजी 1270 रुपये फी केलेली आहे आणि 20 रुपये एटीएम कार्डचं जो चार्ज आहे, म्हणजे कोणीतरी एक दुसरं मध्यस्थी कंपनी आपले पैसे कॉलेजच्या खात्यामध्ये टाकते. अलग लक्षात. तर त्याचे 20 रुपये आहेत आणि त्या 20 रुपयावरती आणि तुम्ही जे पैसे ऑनलाईन भरतायत त्याचा 8 रुपये हा जीएसटी आहे. म्हणजे 1298 रुपये, म्हणजे साधारणतः 1300 रुपये त्या ठिकाणी लागत आहेत. ते मी फॉर्म भर. तुम्ही जर हे बाहेर गेले असते तर तुम्हाला फॉर्म भरायचे वेगळे आणि हे 1298 वेगळे असे लागले असते. तरी मी ते पैसे पेड करतोय. ज्या विद्यार्थ्यांनी मला 1260 रुपये दिलेले आहेत त्यांनी 1260च्या ऐवजी अजून मला 40 रुपये द्यायचे आहेत. लक्षात? ते फी मध्येच आहेत. ते ज्या वेळेला आपलं कॉलेज सुरू होईल त्यावेळेला ते द्यायचे. आता त्याला देण्याची गरज नाहीये. आणि प्रत्येकाने मी तुम्हाला एक हे देईल, तुमच्या युजर आयडी पासवर्ड तुमच्या मोबाईलवर पण आलेला आहे. प्रत्येकाने आपला फॉर्म प्रिंट करून घ्यायचा आणि जर तुमच्याकडून प्रिंट होत नसेल तसं मला सांगायचं. मी बघेल इथे जळगावला त्या एखाद्या झेरॉक्सच्या मशीनवरून. ते स्वस्तात पडेल जळगावला. अलग लक्षात. ते मी प्रिंट ते करून घेईल. परंतु